हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण तुमच्या जो काही 6 चॅप्टर आहे त्याचे नेम आहे सबस्टन्सेस इन डेली यूज. म्हणजे काय? तर आता आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण वापरतो. फॉर एक्झाम्पल, आपल्या आजूबाजूला पहा, आपल्या आजूबाजूला बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि ज्या काही गोष्टी आहेत वस्तू आहेत, तर त्या सर्व वेगवेगळ्या सबस्टन्सेस पासून पदार्थांपासून बनलेले आहेत. फॉर एक्झाम्पल, एखादी चेअर असेल तर ती प्लास्टिक चेअर असेल किंवा मग ती लोखंडाची चेअर असेल. पूर्वीच्या काही लाकडी किंवा लोखंडी चेअर्स आपल्याला पाहायला मिळायच्या, बट आता आपण प्लास्टिकचे चेअर्स वापरतो. तर असे बदल आपण करत गेलो. पेपर असेल किंवा मग ग्लास आहे, तर हे सबस्टन्सेस, हे पदार्थ आपण काय करतो, तर आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये, आपल्या दररोजच्या वापरामध्ये आपण वापरत असतो. आता याच्यामध्ये काय झालं, तर याचा शोध कशा पद्धतीने लागला, हे पदार्थ कशा पद्धतीने तयार होतात, कोणत्या कोणत्या वस्तू याच्यापासून तयार होतात, तर या संदर्भातली सर्व माहिती आपण आजच्या या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया आजच्या भागाला. तर तुम्हाला सुरुवातीला पार्ट फर्स्ट दिसतोय, तर हा आपला या चॅप्टरचा पहिला पार्ट आहे, ज्यामध्ये आपण त्याच्यामध्ये देण्यात आलेली जी काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती पाहणार आहोत. आणि बघा, आता जे काही सबस्टन्सेस आहेत, जे काही वेगवेगळे पदार्थ आहेत, त्याचे मुख्यतः 2 भाग पडतात. ते भाग कोणते, मग त्या भागांचं विश्लेषण कशा पद्धतीनं होतं, या सर्व गोष्टी आपण या आणि पुढच्या भागामध्ये थोडंसं त्याचं सेपरेशन करून, त्याची विभागणी करून पाहणार आहोत. तुम्ही म्हणाल, मॅम याचं सेपरेशन करण्याची गरज का पडली? कारण बऱ्याचशा पदार्थांच्या ज्या काही वैशिष्ट्ये आहेत, जे काही गुणधर्म आहेत, ते सारखे आहेत आणि त्या ठिकाणी तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं. म्हणून आपण काय केलं, त्याला सेपरेट केले, म्हणजे तुमच्या व्यवस्थितपणे लक्षात येईल आणि तुमच्या मनामध्ये त्यांच्या गुणधर्मांबद्दल, त्यांच्या वैशिष्ट्यांबद्दल गोंधळ होणार नाही. आता तुम्हाला स्क्रीनवरती काही ऑब्जेक्ट दिसत आहेत. आता हे जे काही ऑब्जेक्ट्स आहेत ते कशापासून बनलेले आहेत, तर बघा, ही जी काही चेअर आहे ती वूड पासून बनलेली आहे. वूड म्हणजे काय, तर लाकूड. हा जो काही टेबल आहे तो प्लास्टिक पासून बनलेला आहे. त्यानंतर आता हा जो काही कपाट आहे, याला आपण कबर्ड म्हणतो थोडक्यात. तर हा कपाट आयर्न पासून बनलेला आहे, लोखंडापासून बनलेला आहे, किंवा एखाद्या मेटल पासून बनलेला आहे असं जरी म्हणला त्या ठिकाणी तरी सुद्धा चालेल. आता आपण पुढे पाहूया, या संदर्भात आपल्याला काय माहिती दिलेली आहे. तर बघा, सबस्टन्सेस आणि ऑब्जेक्ट्स मध्ये फरक काय, हा आपण समजून घेऊया. ऑल सबस्टन्सेस आर मेड अप ऑफ व्हेरी स्मॉल पार्टिकल्स. जे काही वेगवेगळे पदार्थ असतात ते वेगवेगळ्या स्मॉल, म्हणजे छोट्या छोट्या पार्टिकल्सनी बनलेले असतात. फॉर एक्झाम्पल, एखादा खडू आहे आणि त्या खडूला आपण काय केलं, त्याचे बारीक तुकडे केले आणि त्याची पावडर करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये जे काही छोटे छोटे घटक आपल्याला पाहायला मिळतात, तर तशाच छोट्या छोट्या पार्टिकल्स म्हणजे काय, तर त्याच्यातले छोटे छोटे जे काही कण असतात चॉकमधले, खडूमधले, तर तशाच पार्टिकल्सनी प्रत्येक सबस्टन्स, प्रत्येक पदार्थ बनलेला असतो. सेकंड लक्षात घ्या, ऑब्जेक्ट्स आर मेड अप ऑफ सबस्टन्सेस. आता हे जे काही ऑब्जेक्ट्स आहेत तर ते कशापासून बनलेले असतात, सबस्टन्सेस पासून, पदार्थांपासून बनलेले असतात. फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या, ऑब्जेक्ट्सना काय असतो, स्पेसिफिक शेप असतो. त्यांचे जे काही पार्ट्स आहेत तर त्यांची स्पेसिफिक अशी अरेंजमेंट असते, जी की आपल्याला सहजतेने ओळखता येते. म्हणजे नेमकं कशा पद्धतीचे, फॉर एक्झाम्पल, आपण जर नोटबुक कन्सिडर केली ॲज अन सबस्टन्स, एखादा पदार्थ म्हणून. आता ही नोटबुक आहे, तर याला रेक्टँग्युलर असं स्पेसिफिक शेप असेल, त्याचे वेगवेगळे भाग असतील. फॉर एक्झाम्पल, वर्डचं खपट आहे, त्यानंतर मध्ये पेजेस आहेत, त्याची स्पेसिफिक अरेंजमेंट असेल आणि आपण त्याला काय करू शकतो, सहजतेने ओळखू शकतो. तर हे त्यांचं काय झालं, वैशिष्ट्य झालं. त्यानंतर वी यूज वूड, प्लास्टिक और स्टील टू मेक अ टेबल, चेअर और कबर्ड. आपण काय करतो, लाकूड आहे, प्लास्टिक आहे किंवा स्टील आहे, तर आपण टेबल बनवण्यासाठी काय करतो, टेबल बनवण्यासाठी, चेअर बनवण्यासाठी किंवा कबर्ड बनवण्यासाठी त्यांचा वापर आपण करतो. त्यानंतर पुढे लक्षात घ्या, हे जे काही सबस्टन्सेस आहेत त्यांना स्ट्रेंथ रिक्वायर्ड असते. स्ट्रेंथ म्हणजे काय, तर त्यांना ताकद हवी असते, त्यांना एक विशिष्ट प्रकारची शक्ती हवी असते. कशासाठी हवी असते, अल्सो दिस सबस्टन्सेस कॅन बी गिव्हन अ डिझायर्ड शेप. तर ते व्यवस्थितपणे थांबावेत, एका ठिकाणी आपण ठेवतो तर ते डळमळू नये, यासाठी त्यांच्यामध्ये स्ट्रेंथ लागते. त्याच पद्धतीने त्यांना आपण हवा तसा डिझायर, म्हणजे आपल्याला हवा असणारा जो काही आकार आहे तोही देऊ शकतो. तर अशा पद्धतीने काय,
तर अशा पद्धतीने जे काही सबस्टन्स आहेत आणि ऑब्जेक्ट्स आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर पुढे लक्षात घ्या, इट मीन्स दॅट वी कन्सिडर द प्रॉपर्टीज ऑफ सबस्टन्सेस टू यूज देम फॉर मेकिंग थिंग्स. याचाच अर्थ काय होतो की ज्या काही सबस्टन्सेसच्या प्रॉपर्टीज आहेत त्या आपण वस्तू बनवण्यासाठी वापरतो. त्यानंतर आता पुढचा मुद्दा लक्षात घ्या, द सेम सबस्टन्स और मटेरियल कॅन बी यूज टू मेनी ऑब्जेक्ट्स. लेट अस स्टडी सम सच एक्झाम्पल्स. एकच सेम पदार्थ किंवा एकच सेम मटेरियल आपण काय करतो, वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी वापरतो. चला तर त्यांचा थोडक्यात अभ्यास करूया. कॉटन जो काही आपला धागा असतो, थ्रेड असतो, तर तो आपण कशासाठी वापरतो. फॉर एक्झाम्पल क्लोथ आहेत, फायबर और थ्रेड आहे, धागा किंवा दोरा आहे, साडीज आहेत, साड्या आहेत, हँडकरचीफ रुमाल आहेत, प्लेट्स म्हणजे उशा आहेत, मॅट्रेसेस गाद्या आहेत, पिलोज उशा आहेत. त्यानंतर आयर्न कशासाठी वापरतो आपण, तर कन्स्ट्रक्शन ऑफ स्टील बार्स असतील जे की बांधकामासाठी वापरतात. ग्रिडल्स ज्याला आपण थोडक्यात तवा म्हणतो. ऑटोमोबाईलचे पार्ट्स असतात, मोठे मोठे इलेक्ट्रिक पोल्स असतात, टेबल्स असतात, यू कॅन सी हिअर. कबर्ड आहे. तर या बऱ्याचशा वस्तूंना बनवण्यासाठी आपण सेम मटेरियल यूज करतो आणि तो जो काही सेम मटेरियल आहे तो म्हणजे काय, आयर्न. त्यानंतर ॲल्युमिनियम कुठे कुठे वापरतो आपण, किचन युटेन्सिल्स आहेत, इलेक्ट्रिकल केबल्स आहेत, तर याच्यामध्ये हा ॲल्युमिनियम यूज केला जातो. यू कॅन सी हिअर. हे काय झालं, हे पिलोज झाल्या, हे वेगवेगळे किचन युटेन्सिल्स भांडे, तर हे कशापासून बनले जातात, तर हे ॲल्युमिनियम पासून बनले जातात. त्यानंतर आता पुढे लक्षात घ्या, आता नॅचरल सबस्टन्सेस म्हणजे काय, तर मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं चॅप्टरच्या, आपण जेव्हा सुरुवात केली त्यावेळेला आपण पाहिलं होतं की सबस्टन्सेसचे मेनली 2 टाइप्स असतात. त्याच्यातला पहिला टाइप म्हणजे नॅचरल सबस्टन्सेस आणि दुसरा टाइप म्हणजे आर्टिफिशियल सबस्टन्सेस. नाव व्हॉट इज मीन बाय नॅचरल सबस्टन्सेस. आता हे नॅचरल सबस्टन्सेस काय असतात लक्षात घ्या. सबस्टन्सेस अवेलेबल इन नेचर आर कॉल्ड नॅचरल सबस्टन्सेस. असे पदार्थ जे निसर्गतः उपलब्ध असतात त्यांनाच आपण काय म्हणतो, नॅचरल सबस्टन्सेस म्हणतो. ऑफ दिस द सबस्टन्सेस ऑफ द फर्स्ट ग्रुप आर ऑब्टेन्ड फ्रॉम लिव्हिंग थिंग्स. आता याच्यामध्ये पहिल्या ग्रुपमध्ये काय केलं जातं, तर लिव्हिंग थिंग्स कडून सबस्टन्स ऑब्टेन केला जातो. आता याच्यामध्ये सुद्धा 2 प्रकार पडतात. द सबस्टन्स ऑब्टेन फ्रॉम द लिव्हिंग थिंग्स आर कॉल्ड बायोटिक सबस्टन्सेस. असे पदार्थ जे की लिव्हिंग थिंग्स कडून ऑब्टेन केले जातात, मिळवले जातात, त्यांना आपण काय म्हणतो, त्यांना आपण बायोटिक सबस्टन्सेस म्हणतो. त्याच्यामध्ये काय काय येतं मग, त्याच्यामध्ये वूल आहे, वूल म्हणजे काय, तर लोकर, सिल्क आहे, रेशीम आहे, असे बरेचसे पदार्थ, बरेचसे सबस्टन्सेस जे की लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पासून मिळतात, याला आपण बायोटिक सबस्टन्सेस म्हणतो. तर एअर, सॉइल आणि वॉटर हे जे काही पदार्थ आहेत जे की निसर्गतः उपलब्ध होतात, तर ते काय नाही आहेत, तर ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम पासून, लिव्हिंग थिंग्स पासून आपण ऑब्टेन करतो का, नाही करत. म्हणून हे अबायोटिक सबस्टन्सेस आहेत. म्हणजे जे सबस्टन्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कडून मिळत नाही तर त्यांना आपण काय म्हणतो, अबायोटिक सबस्टन्सेस म्हणतो. फॉर एक्झाम्पल बघा, एअर, सॉइल, वॉटर किंवा मग बरेचसे वेगवेगळे धागे आहेत, बरेचसे वेगवेगळे पदार्थ आहेत, प्लास्टिक आहे, तर हे काय झालं, तर हे सर्व अबायोटिक सबस्टन्सेस झाले. आता बघा, बायोटिक सबस्टन्सेस मध्ये काय काय येतं त्याचे काही एक्झाम्पल्स या ठिकाणी दिलेले आहेत. लेदर अँड वूल. आता बायोटिक सबस्टन्सेस मध्ये सुद्धा 2 प्रकार पडतात, ॲनिमल ओरिजिन आणि प्लांट ओरिजिन. ओके, तर थोडंसं बदल लक्षात घ्या. सुरुवातीला नॅचरल सबस्टन्सेस मध्ये काय झालं, बायोटिक सबस्टन्सेस आणि अबायोटिक सबस्टन्सेस आढळतात, हे आपण पाहिलं. आता परत आपण काय पाहतोय की या बायोटिक सबस्टन्सेस मध्ये ॲनिमल ओरिजिन आणि प्लांट ओरिजिन असे पदार्थ आढळतात. मग ॲनिमल ओरिजिन मध्ये काय काय येतं, तर ॲनिमल ओरिजिन मध्ये येतं लेदर, वूल येतं, वूल म्हणजे लोकर. त्याच पद्धतीने तर ज्यूट आणि कॉटन हे जे काही धागे आहेत तर ते प्लांट ओरिजिन आहेत, कारण ते प्लांट पासून मिळवले जातात. तर फरक लक्षात आला तर इथे बघा स्क्रीनवरती पहिल्यांदा आपण पाहिलं की नॅचरल सबस्टन्सेस. ओके, जे काही नॅचरल सबस्टन्सेस होते तर त्यांचे मेनली 2 टाइप पडले. कोणते कोणते होते ते, दॅट इज सी हिअर. तर पहिला प्रकार होता बायोटिक सबस्टन्सेस, म्हणजे जे काय,
तर लिव्हिंग पदार्थ म्हणजे जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यापासून मिळणारे. आणि दुसरे होते अबायोटिक. आता या बायोटिक मध्ये परत आणखी दोन प्रकार पडले. ते म्हणजे काय, तर ॲनिमल ओरिजिन. ॲनिमल सुद्धा लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत आणि प्लांट सुद्धा लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत. मग या ॲनिमल ओरिजिन पासून आपल्याला काय काय मिळालं, तर त्याच्यापासून आपल्याला वूल मिळाला. वूल म्हणजे काय, तर लोकर आहे. परत काय भेटलं आणखी, तर लेदर आहे. तर असे पदार्थ मिळाले. आणि प्लांट ओरिजिन मध्ये काय मिळालं आपल्याला, तर ज्यूट आहे, सिल्क आहे. सॉरी, सिल्क हा ॲनिमल ओरिजिन मध्ये येतो. त्यानंतर इथे काय येईल, तर ज्यूट आहे, कॉटन आहे. तर असे पदार्थ आपल्याला या प्लांट ओरिजिन मध्ये मिळाले. तर समजलं तुम्हाला कशा पद्धतीने यांचं क्लासिफिकेशन करण्यात आलं. त्यानंतर आता पुढचा पदार्थ, पुढचा भाग लक्षात घ्या, मॅनमेड सबस्टन्सेस. मॅनमेड सबस्टन्सेस काय असतात, तर जे पदार्थ मानवनिर्मित असतात, मानवाने बनवलेले असतात, त्यालाच आपण मॅनमेड सबस्टन्सेस म्हणतो. फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या, इट इज ह्युमन नेचर टू स्ट्राइव्ह फॉर न्यूअर थिंग्स अँड टू ट्राय टू मेक लाईफ मोर कम्फर्टेबल. तर मानवाचा स्वभावच आहे काय करणं, नवीन नवीन गोष्टींचा शोध घेणं आणि मोर कम्फर्टेबल आपले स्वतःचं जे काही आयुष्य असेल, मानवी जीवन असेल, ते मोर कम्फर्टेबल बनवणं हा मानवाचा स्वभाव आहे. आणि त्यामुळेच आपण काय करतो, पाहतो की वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये दिवसेंदिवस वेगवेगळे रिसर्च केलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर पुढचा मुद्दा लक्षात घ्या, ॲज अ रिझल्ट ऑफ हिज एफर्ट्स man not only learned to use natural substances but also began to process them to make a new substances. याचाच परिणाम म्हणून काय झालं, तर मानवाने फक्त शिकलं नाही, नॅचरल सबस्टन्सेसचा वापर करायला शिकलं नाही, तर त्याच्यावरती प्रक्रिया करून नवीन पदार्थ सुद्धा बनवायला मानवाने शिकलं. तर या पृथ्वी तलावर जेवढे काही सजीव आहेत, तर त्यांच्यापैकी सगळ्यात ईगर आणि इंथुझियास्टिक कोणी असेल तर ह्युमन असतात. पण लक्षात घ्या, बऱ्याच वेळेला मानव जे काही रिसर्च करतो तर ते इतर प्राण्यांसाठी घातक ठरतात आणि असेच वेगवेगळे त्याचे परिणामही त्या इतर प्राण्यांना भोगावे लागतात. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, मानवाचं जो काही माइंड आहे, मानवाची जी काही मनस्थिती आहे ती काय, क्युरियस आहे, जिज्ञासू आहे. तर मानवाने त्याच्या बुद्धीचा वापर करून निसर्गतः उपलब्ध असलेल्या वस्तूंचा तर वापर त्याने केलाच, पण त्याच्यावरती प्रक्रिया केली आणि त्याच्यावरती प्रक्रिया करून त्याने नवीन सबस्टन्सेस बनवले. Several such substances are easier to use and can be made available in plenty at a low cost. आता बघा, हे जे काही वेगवेगळे सेव्हरल सबस्टन्सेस होते ते वापरणं इझी होतं. का इझी होतं, कारण ते आपल्याला कमी किमतीमध्ये मिळणार होते. तर ज्या ठिकाणी कमी किंमत असते त्या ठिकाणी जर आपल्याला एखादी वस्तू भेटत असेल अगदी साध्या आणि सरळ पद्धतीने, तर आपण ते खरेदी करतो. म्हणूनच हे जे काही पदार्थ आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये वापरात आले. देअर आर अ ग्रेट मेनी सच मॅनमेड सबस्टन्सेस इन यूज टुडे. आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणामध्ये मानवाने बनवलेले जे काही वेगवेगळे पदार्थ होते ते आज वापरले जातात इन लार्ज स्केल, खूप मोठ्या प्रमाणात. त्यानंतर पुढे लक्षात घ्या, न्यू सबस्टन्सेस प्रोड्यूस्ड बाय प्रोसेसिंग नॅचरली अवेलेबल सबस्टन्सेस आर कॉल्ड मॅनमेड सबस्टन्सेस. आता मॅनमेड सबस्टन्सेसची प्रॉपर डेफिनेशन लक्षात घ्या, नवीन पदार्थ बनवले जातात. काय, कशा पद्धतीने बनवले जातात, तर जे काही नॅचरल सबस्टन्सेस आहेत त्याच्यावरती प्रोसेसिंग करून, त्याच्यावरती प्रक्रिया करून तर सॉरी गाईज, तर याच्यावरती प्रक्रिया करून काय केलं जातं, नवीन पदार्थ मिळवले जातात. यालाच आपण मॅनमेड सबस्टन्सेस म्हणतो. जे काही पूर्वीचे इल्डिस किंवा केप्स होते, तर जे काही ग्रास और सॅकक्लॉथ होते जे की पावसामध्ये वापरायचे, तर ते त्या ठिकाणी त्यानंतर आपण अम्ब्रेलाचे कपडे बनवले, ते वापरण्यात आले, म्हणजे छत्री वापरण्यात आली. आता आपण रेनकोट वापरतो. इव्हन आपले स्कूल बॅग्स किंवा जे काही बुक आहेत तर ते सुद्धा प्लास्टिक पासून कव्हर केलेले असतात. इन शॉर्ट ते वॉटरप्रूफ असतात. तर असे बदल आपण केले. त्याच पद्धतीने डेलिकेट आर्टिकल्स म्हणजे काय, तर नाजूक अशा वस्तू, वेगवेगळ्या शोभेच्या वस्तू, पेरिशेबल फ्रुट्स. पेरिशेबल म्हणजे काय, तर नाशवंत फळे असतात, नाशवंत पदार्थ असतात, तर त्यांना पॅकिंगची गरज असते. मग काय,
तर टू पॅक टीव्ही सेट्स, रेफ्रिजरेटर एक्सेट्रा, बिग कार्टून्स अँड थर्माकोल्स आर बीइंग यूज. तर मोठ्या प्रमाणामध्ये टीव्ही सेट पॅक करण्यासाठी, रेफ्रिजरेटर पॅक करण्यासाठी मोठे मोठे जे काही कार्टून्स असतात, म्हणजे मोठे मोठे बॉक्सेस असतात, ते बॉक्सेस, थर्माकोल आहे, तर हे वापरण्यात येऊ लागलं. तर बदल घडत गेल्यामुळे याची रिक्वायरमेंट वाढली, याची गरज वाढली, आणि याची गरज वाढली म्हणून याचं प्रोडक्शन वाढलं, म्हणजे त्याची मॅन्युफॅक्चरिंग सुद्धा वाढली. पण त्याचे किती विपरीत परिणाम हे अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला किंवा एन्व्हायरमेंटला भोगावे लागतील याची थोडी सुद्धा कल्पना आपण त्यावेळेला केली नाही. ऑल दीज आर मॅनमेड सबस्टन्सेस, आणि हे सर्वचे सर्व काय आहेत? मॅनमेड सबस्टन्सेस आहेत. दीज सबस्टन्सेस आर वॉटरप्रूफ or water resistance, lightweight and easy to transport. That is why they are being used increasingly. तर हे जे काही पदार्थ आहेत तर ते काय आहेत? वॉटरप्रूफ आहेत. वॉटरप्रूफ म्हणजे काय? तर त्याच्यावरती पाण्याचा कसलाही परिणाम होत नाही असे आहेत, किंवा ते वॉटर रेजिस्टन्स आहेत. लाईट वेट आहेत म्हणजे अगदी हलके असतात वजनाने, ट्रान्सपोर्टसाठी सुद्धा इझी असतात, म्हणूनच ते काय इन्क्रीजिंगली वापरण्यात येत आहेत. त्यांची मागणी काय झालेली आहे? मार्केटमध्ये वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. तर बघा, पूर्वीच्या काळी काय केलं जायचं? पूर्वीच्या काळी जेव्हा पाऊस पडायचा त्यावेळेला जे काही पोते आहेत तर ते पोते वापरले जायचे. मग त्या पोत्यांचं रूपांतर काही दिवसांनी काय झालं? छत्रीचे जे काही कपडे आहेत तर ते बनवण्यात आले. मग छत्री बनवण्यात आली. तर आता तर आपण पाहतो की बरेचसे ज्या काही वस्तू आहेत त्या वॉटरप्रूफ असतात, म्हणजे त्या पावसामध्ये भिजल्या तरी सुद्धा त्यांना काहीही होत नाही. फॉर एक्झाम्पल आपल्या बॅग्स आहेत, बरेचसे नोटबुक आहेत जे की वॉटरप्रूफ असतात, वॉचेस आहेत, मोबाईल्स आहेत, तर या सर्व गोष्टी काय आहेत? वॉटरप्रूफ आहेत. त्यानंतर पुढे लक्षात घ्या की हे सर्व आपण का केलं, कशासाठी केलं? तर आपल्या सोयीसाठी, आपल्या कम्फर्टसाठी केलं. आता बघा, एक्झाम्पल्स ऑफ मॅनमेड सबस्टन्सेस. तर मॅनमेड सबस्टन्सेसचे एक्झाम्पल्स आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. मग त्याचा एरिया ऑफ यूज काय, कुठे वापरले जातात ते? कन्स्ट्रक्शन मध्ये नॅचरल सबस्टन्सेस कोणते? बांबू आहे, स्टोन आहे, सॉइल आहे, वूड आहे, कोकोनट फ्रॉन्ड्स आहेत, लाईम आहे. आणि मॅनमेड सबस्टन्सेस कोणते कोणते आहेत? मग मॅनमेड सबस्टन्सेस मध्ये ब्रिक आहेत, सिमेंट, कॉन्क्रीट आहे, गॅल्वनाइज्ड शीट्स आहे, क्ले टाइल्स आहे, प्लास्टिक, ॲस्बेस्टोस शीट आहे. तर असे वेगवेगळे शीट्स किंवा बाकीच्या गोष्टी मॅनमेड सबस्टन्सेस मध्ये वापरल्या जातात. त्यानंतर बघा, रायटिंग मटेरियल आहे. तर रायटिंग मटेरियल मध्ये नॅचरल सबस्टन्सेस कोणते? ट्री बार्क, झाडाची साल, लीव्स, पानं, भूसपत्र आहेत, पेन्स मेड फ्रॉम रीड्स पासून बनवलेल्या पेन आहेत, धूलपाट्या आहेत, स्टोन स्लेट्स आहेत, स्टोन वॉल्स इन केव्ज आहेत, सॉइल अँड कलर्स मेड फ्रॉम द प्लांट्स. तर मातीपासून आणि वनस्पतीपासून बनवलेले कलर्स आहेत. तर हे काय झाले? तर रायटिंग मटेरियल, जे काही लिखाणाचं साहित्य आहे त्याच्यामध्ये वापरण्यात येणारं नॅचरल सबस्टन्सेस. आता मॅनमेड सबस्टन्सेस कोणते कोणते आहेत? हे काय आहेत? तर हे आहेत भूर्जपत्र, जे की पूर्वीच्या काळी काय केले जायचे? तर नोंदी ठेवण्यासाठी वापरले जायचे. तर आता आपण काय वापरतो? पेन, पेन्सिल्स वापरतो. प्लास्टिक आणि मेटल पासून पेपर आहे, नोटबुक आहे. तर या सर्व गोष्टी आपण आज वापरतो. त्यानंतर पुढे लक्षात घ्या, थ्रेड्स, फायबर्स और यार्न्स. आता बघा, कपड्याच्या बाबतीमध्ये नॅचरल सबस्टन्सेस कोणते? कॉटन, सिल्क आणि वूल. हे काय झालं? नॅचरल झाले. तर या उलट हे काय आहे? तर हे सिल्क आहे. त्यानंतर पुढे लक्षात घ्या, मॅनमेड सबस्टन्सेस मध्ये काय काय येतं? तर मॅनमेड सबस्टन्सेस मध्ये नायलॉन, रेयॉन, तर या ठिकाणी तुम्हाला नायलॉनचे धागे पाहायला मिळतील. तर अशा पद्धतीचं व्हॅरिएशन आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळालं, आणि असे बदल सातत्याने आपल्या निसर्गामध्ये होत गेले. त्यानंतर पुढचा मुद्दा लक्षात घ्या. आता या ठिकाणी आपल्याला थोडीशी माहिती दिलेली आहे. इरिव्हर्सिबल चेंजेस काय असतात याच्याबद्दल. जो काही बघा, लक्षात घ्या, ग्लास कॅन बी मेड फ्रॉम सॅन्ड अँड कॅल्शियम कार्बोनेट. हाऊएव्हर सॅन्ड अँड कॅल्शियम कार्बोनेट कॅनॉट बी ऑब्टेन फ्रॉम ग्लास. आता जो काही ग्लास असतो, काच असतो, तर तो काच कशापासून बनवतो आपण? कॅल्शियम कार्बोनेट आणि सॅन्ड. सॅन्डलाच आपण काय म्हणतोय त्याच्या भाषेमध्ये? सिलिका. तर या सिलिकाचं आणि कॅल्शियम कार्बोनेटचं वापर करून आपण काय करतो? ग्लास बनवू शकतो. पण त्या ग्लास पासून परत आपण कॅल्शियम कार्बोनेट आणि परत वाळू बनवू शकतो का? तर नाही बनवू शकत. यू मस्ट हॅव ऑब्झर्व्ड ग्रीन चिलीज और टोमॅटोज.
turn red after some time. Have you ever seen or heard of red tomatoes becoming green again? तर आपण ऑब्झर्वेशन करतो ज्या काही हिरव्या मिरच्या होत असतात किंवा हिरवे टोमॅटो असतात तर त्याचं ट्रान्सफॉर्मेशन हे रेड टोमॅटोज मध्ये होतं. पण कधी ऐकलंय का तुम्ही की काही कालावधीनंतर जे काही रेड टोमॅटोज असतात किंवा ज्या रेड चिलीज असतात त्याचे ट्रान्सफॉर्मेशन परत हे ग्रीन टोमॅटोज मध्ये किंवा ग्रीन चिलीज मध्ये होतं? तर नाही. आपण कधी ऐकले का? नाही ऐकलं. While making man-made substances, the properties of constituents undergo a change. ज्या वेळेला आपण man-made substances बनवतो त्यावेळेला त्या पदार्थाच्या ज्या काही प्रॉपर्टीज असतात तर त्याच्यामध्ये बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि हा जो काही चेंज आहे तो ऑकर होतो कशामुळे? काही केमिकल रिॲक्शन्समुळे ज्या की या प्रक्रियेदरम्यान घडतात. These changes in the properties are permanent. आणि या प्रॉपर्टीज मध्ये जे काही चेंजेस असतात ते परमनंट असतात. दॅट इज द ओरिजिनल कॉन्स्टिट्युएंट सबस्टन्स कॅन नॉट बी ऑब्टेन्ड अगेन फ्रॉम द न्यू सबस्टन्स. तर मूळ जे काही स्वरूप होतं पदार्थाचं ते नवीन पदार्थापासून आपण मिळवू शकत नाही. सच चेंजेस आर कॉल्ड इरिव्हर्सिबल चेंजेस. आणि हे जे काही चेंजेस आहेत त्यालाच आपण काय म्हणतो? तर त्यालाच आपण इरिव्हर्सिबल चेंजेस म्हणतो. फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या, आपल्याकडे जे काही तांदूळ असतात तर त्या तांदळापासून आपण खिचडी बनवू शकतो, भात बनवू शकतो. पण त्या भातापासून किंवा त्या खिचडीपासून आपण परत तांदूळ बनवू शकतो का? तर नाही बनवू शकत. का नाही बनवू शकत? कारण त्याच्यामध्ये एक रिॲक्शन झालेली असते आणि त्याच्यामध्ये जे काही त्याचे मूळ घटक आहेत त्याच्यामध्ये बदल झालेला आपल्याला लक्षात येतो. तर हा जो काही बदल आहे तो इरिव्हर्सिबल असतो. इरिव्हर्सिबल म्हणजे काय? तर त्या बदलता न येणारा असतो. तर असे वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला त्या पदार्थांमध्ये पाहायला मिळतात. तर तुम्हाला समजलं इरिव्हर्सिबल चेंजेस काय असतात. त्यानंतर बघा पुढे प्रोडक्शन ऑफ सबस्टन्सेस. वेगवेगळ्या पदार्थांचं प्रोडक्शन म्हणजे उत्पादन. सुरुवातीला आपण रबर बद्दल थोडक्यात माहिती घेऊया आणि त्यानंतर मग त्याचं प्रोडक्शन कसं केलं जातं हे आपण पाहूया. रबर हा मेनली दोन टाईपचा असतो. पहिला प्रकार म्हणजे काय? तर नॅचरल आणि दुसरा म्हणजे आर्टिफिशियल. तर बघा, नॅचरल रबर इज ऑब्टेन्ड फ्रॉम द गम और सॅप ऑफ ट्रीज. दिस सॅप इज कॉल्ड लॅटेक्स. जो काही नॅचरल रबर असतो तो काय केला जातो? तर तो झाडाच्या सॅप पासून, सॅप म्हणजे काय? किंवा गम ज्याला आपण काय म्हणतो, चिकट स्त्राव असतो, चिकट पदार्थ असतो, तर त्यापासून तो ऑब्टेन केला जातो. आणि हा जो काही सॅप असतो त्यालाच आपण लॅटेक्स म्हणतो. रबरला एक पिक्युलर ओडर असतो, म्हणजे एक पिक्युलर स्मेल असते जी की व्हाईट कलरची असते. तर बघा कशा पद्धतीने जो काही रबर आहे तर हा रबर लॅटेक्स पासून मिळवला जातो किंवा हा लॅटेक्स रबरचा कशापासून? या सापासून मिळवला जातो. दिस इज अ आर्टिफिशियल रबर. हा आर्टिफिशियल रबर आहे जो की मॅनमेड आहे, जो की मानवाने बनवलेला आहे. तर तुम्हाला आता सबस्टन्सेस आणि ऑब्जेक्ट मधला फरक समजला असेल किंवा मग त्यानंतर जे काही सबस्टन्सेस आहेत त्याचे मेनली किती टाइप्स पडतात? त्याचे मेनली दोन टाइप्स पडतात. दॅट इज नॅचरल सबस्टन्सेस अँड मॅनमेड सबस्टन्सेस. परत नॅचरल सबस्टन्सेसचे आणखी दोन प्रकार पडतात, बायोटिक सबस्टन्सेस अँड नॉन बायोटिक सबस्टन्सेस. आणि त्या बायोटिक मध्ये परत आणखी दोन प्रकार पडतात, प्लांट ओरिजिन अँड ॲनिमल ओरिजिन. त्यानंतर इरिव्हर्सिबल चेंजेस काय असतात? तर अशा किंवा मग वेगवेगळ्या सबस्टन्सेसच्या प्रोडक्शन मध्ये रबरचं जे काही इंट्रोडक्शन होतं ते आपण पाहिलं तर रबर सुद्धा नॅचरल वेने मिळवता येतं आणि आर्टिफिशियल वेने सुद्धा मिळवता येतं. तर या सर्व गोष्टी आपण आजच्या भागामध्ये पाहिल्या. तर याच्यामध्ये तुम्हाला काही अडचण असेल, एखादा भाग नाही समजला, एखादा पॉईंट नाही समजला तर कमेंट करा किंवा मग तुम्ही आपल्या ऑफिशियल नंबरवरती सुद्धा तुमचे जे काही डाऊट असतील त्या ठिकाणी विचारू शकता. तर बघा, हा आपला पार्ट फर्स्ट होता या चॅप्टरचा. याप्रमाणेच पार्ट सेकंड पाहण्यासाठी, याचा एक्सरसाइज पाहण्यासाठी किंवा यापूर्वीचे किंवा यानंतरचे चॅप्टर्स पाहण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला लगेच काय करा तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जा. त्या ठिकाणी तुम्हाला 6th स्टँडर्ड सायन्स या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील. तर ते व्हिडिओज पहा, त्यांचा व्यवस्थितपणे अभ्यास करा. काळजी घे स्वतःची. बाय गाईज, टेक केअर. सी यू अगेन लेटर इन नेक्स्ट सेशन. तर लवकरच भेटू आपण पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत व्यवस्थितपणे अभ्यास करा. बाय गाईज, टेक केअर.